वेगवेगळ्या रुचकर, स्वादिष्ट, सुग्रास चवीच्या रानभाजींच्या आरोग्यदायी पाककृतीला आस्वाद आणि तो सुद्धा अगदी रानावनात श्रावण मासात घेण्याचा अद्वितीय आनंद म्हणजे सालईबन येथील वनाई रानभाजी उत्सव। रानातून पानात हे ब्रीद घेऊन सालईबन रानभाजी उत्सव संपन्न झाला। अगदी अमरावती, अकोला, जळगाव, खानदेश, संभाजीनगर पर्यंतच्या अनेकांना या खाद्योत्सवाची भुरळ पडली होती। उत्तम पोषण मूल्य असणाऱ्या रानभाज्यांचे 25 विविध खाद्यपदार्थाचे जेवण, रानभाज्यांची प्रदर्शनी, रानभाजी बनविण्याचे प्रात्यक्षिक, शिवार फेरीतून रानभाज्यांची ओळख, माहिती, सेल्फी पॉइंट, पथनाट्य अशा वैशिष्ट्यांसह दिवसभर हा सोहळा पार पडला। तरुणाई फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांनी 3 दिवस श्रमदान करून उत्सवात रंगत आणली। रानभाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी व शहरी नागरिकांनी उपस्थिती दर्शविली। सकाळी 9 ते 12 पर्यंत 4 शिवार फेरी काढण्यात येऊन उपस्थितांना जळगाव जामोद रानभाजी महोत्सवात रानभाज्या गोळा करून त्यांच्या पाककृती बनवताना तरुणाईच्या महिला सदस्या आणि सहभागी झालेले सर्व सदस्य यांनी रानभाज्यांची ओळख करून दिली। प्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ डॉक्टर राजेश भोंडे यांनी रानभाज्यांचे आयुर्वेदिक गुणधर्म सांगितले, तर वन परिक्षेत्र अधिकारी किशोर पडोळ यांनी झाडांचे औषधीय महत्त्व सांगितले। या शिवार फेरीत ज्योती कोल्हे, जयश्री पिठोरे, सुनीता पवार, प्रगती सोनटक्के, साधना पाचरणे, सुयशा कांडेकर, अनिता कौर, दीपा भोपडे, बोराडे, ज्योती धनदर, संध्या काळे, लीलावती कांडेकर, डॉक्टर देवयानी मानकर यांच्यासह अनेक महिलांनी रानभाजी गोळा करणे, निवडणे व त्यापासून आरोग्यदायी पाककृती बनवणे ही सर्व कामे उत्साहाने केली। या महिला भगिनींनी रानभाजी महोत्सवासाठी 3 दिवस अथक परिश्रम घेतले। श्रम, सेवा आणि त्यातून समाधान मिळाल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता। रानभाजी उत्सवाला जिल्हा उपवन संरक्षक सरोज गवस, जीएसटी सह आयुक्त तेजराव पाचारणे, डॉक्टर अपर्णा संजय कुटे यांच्यासह अनेक प्रतिष्ठित अधिकारी, नागरिकांची उपस्थिती होती। शिबिराच्या आयोजनासाठी तरुणाई फाउंडेशन खामगाव, महात्मा गांधी लोकसेवा संघ चालठाणा, सुनगाव ग्रामपंचायत, वन विभागाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला होता। सालईबनचे व्यवस्थापक मनजित सिंग शेख, तरुणाई फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण पिठोरे, सचिव राजेंद्र कोल्हे, उपाध्यक्ष विठ्ठल पवार, सहसचिव उमाकांत कांडेकर, अविनाश सोनटक्के, रमेश बोराडे, योगेश ठेंगझोडे, अशोक धर्म, गजानन खेडकर यांच्यासह आदींनी रानभाजी सोहळ्यासाठी परिश्रम घेतले। या रानभाजी महोत्सवात सहभागी झालेल्या सर्वांचे तसेच तरुणाई फाउंडेशन आणि सालईबन मित्र परिवार, ग्रामपंचायत सुनगाव, महात्मा गांधी सेवा संघ, वन परिक्षेत्र विभाग, जळगाव जामोद या सर्वांचे आयोजकांच्या वतीने मनजित सिंह, नारायण पिठोरे, सुचिता उमाळे यांनी आभार व्यक्त केले। सालईबन प्रकल्प जळगाव जामोद। सालईबन प्रकल्प हा पर्यावरणाचा आमचा प्रकल्प आहे। जैवविविधता जपण्यासाठी 2015 पासून तरुणाई फाउंडेशन, महात्मा गांधी लोकसेवा संघ, ग्रामपंचायत सुनगाव, वन विभाग जळगाव जामोद यांच्या संयुक्तपणे आम्ही या ठिकाणी पर्यावरणाचा उपक्रम राबवत आहोत। या ठिकाणी आम्ही जलसंधारण, मृदसंधारण, त्याच्यासोबत वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन हे करत असतानाच वर्षभरात आम्ही अनेक प्रकारचे पर्यावरणाचे उपक्रम करत असतो। त्यातीलच एक उपक्रम म्हणजे रानभाजी उत्सव। दर पावसाळ्यात गेल्या 4 वर्षापासून आम्ही या ठिकाणी रानभाजी उत्सव करत असतो। आमची एक महिलांची टीम आहे आणि त्या महिलांच्या टीमचे जे काही आमचे सर्व महिला भगिनी आहेत ते याच्यासाठी खास करून पुढाकार घेत असतात। महिनाभरापासून या रानभाजी उत्सवाची ते तयारी करत असतात। या रानात, सालईबनच्या रानात असलेल्या जे काही रानभाज्या आहेत त्या रानभाज्या त्या गोळा करतात आणि त्या गोळा केलेल्या रानभाज्याचे वेगवेगळ्या प्रकारचे मेनू बनवतात आणि ते मेनू जे काही पर्यावरण प्रेमी आहेत त्यांच्यासाठी आम्ही मेनू त्यांच्यासाठी वाढतो, त्यांना सुग्रास असं भोजन देत असतो। ते भोजन घेऊन अनेक पर्यावरण प्रेमी आनंद व्यक्त करतात। आनंद वाटणं हाच आमच्या सालईबन प्रकल्पाचा उद्देश आहे। धन्यवाद। मनीष ताडे, विदर्भ न्यूज, जळगाव जामोद।